कैमरे में थोड़ा उधर ही उड़ा। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स। तर आज आहे 23 ऑगस्ट, वार आहे शनिवार, रात्रीचे वाजले 10:30। तर थंबनेल बघून तुम्हाला समज असेल आज आपण कुठे चाललोय। तर आज आपण चाललो आहे मिनी अथिरापल्ली ट्रेक साठी। तर या ट्रेक मध्ये आपण 3 हिडन वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत। तर हे हिडन वॉटरफॉल एक्सप्लोरेशन आपण एका ट्रॅव्हल ग्रुप सोबत करत आहोत। तर त्या ट्रॅव्हल ग्रुपचं नाव आहे सरफिरा मुसाफिर। तर या व्लॉग मध्ये तुम्हाला आमच्या तिन्ही वॉटरफॉल एक्सप्लोरेशनचा एक्सपिरियन्स बघायला भेटणार आहे। तर व्लॉग एंड पर्यंत नक्कीच बघा। तर आता मी आहे माझ्या घरी, इथून मी जातोय आपल्या पिकअप पॉइंटला, जो की आहे भांडू पंपिंग। चला तर मग पिकअप पॉइंटला जाऊन तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद करतो। तर आता वाजलेत 11। तर फायनली आपण भांडू पंपिंग स्टेशनवरती पोहोचलोय, जो की आपला पिकअप पॉइंट आहे। आता थोड्या वेळातच आपली बस देखील आहे। त्यानंतर पिकअप झाल्यानंतर पुढे काय होतं ते तुम्हाला मी ब्लॉग मध्ये सांगत राहतो। सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजले 8:30। तर आपण आपल्या बेस विलेजला, जे की आहे 5 नाही तर आपण 7:30ला पोहोचलो। त्यानंतर आपण फ्रेश वगैरे झालो, नाश्ता देखील केला। तर आता थोड्या वेळातच आपला मिनी अथरपल्लीचा ट्रेक स्टार्ट होत आहे। त्यानंतर पुढे काय होतं ते तुम्हाला मी व्लॉगमध्ये सांगत राहील। तर चला निघूया आता। मैं स्टार्ट करता हूँ, बोलो मैं बताता हूँ। हात निघा। तर ही आपली संपूर्ण गँग आहे आजच्या ट्रिपला। ही आपली बस इथे पार्क करणार, त्यानंतर आपण ह्या एंट्री पासून पुढे ट्रेक स्टार्ट करणार। जय माता दी। वाटरफॉल वाटरफॉल। कितने फॉलोअर्स हैं आपके? ये ब्रो चलो। तर मित्रांनो, वातावरण बघू शकता। अंधरवन ट्रेक मध्ये जसं वातावरण ना, तसंच इथं वातावरण आहे। एकदम सुंदर आणि प्लेझंट वातावरण आहे, आणि पाऊस पण रिमझिम पडतोय। तर मित्रांनो, आजच्या आपल्या ट्रेकचं नाव आहे मिनी अथिरापल्ली ट्रेक। तर या ट्रेकचं नाव असं काय आहे ते देखील सांगतो। तर या ट्रेकमध्ये आपण 3 वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहोत। सर्वात पहिला वॉटरफॉल आहे तो म्हणजे शिव वॉटरफॉल, दुसरा आहे तो म्हणजे अमृतधारा वॉटरफॉल, आणि तिसरा आहे बाहुबली वॉटरफॉल। तर हा बाहुबली वॉटरफॉल हा कर्नाटकमध्ये असलेल्या अथिरापल्ली वॉटरफॉल सारखा एक्झॅक्ट दिसतो, त्यामुळेच आपण या ट्रेकचं नाव मिनी अथिरापल्ली ट्रेक असं ठेवलं आहे। तर तिकडे जाऊन तुम्हाला मी वॉटरफॉल कसा आहे ते नक्कीच दाखवेल। त्या अगोदर तुम्ही माझ्या आजूबाजूचा परिसर बघू शकता, किती धुकमय झाला, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर झालं। अरे मेरा रियल दीपक क्या फायनली मित्रांनो, आपण आपल्या फर्स्ट वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलो आहे, त्याचं नाव आहे अमृतधारा वॉटरफॉल। तर वॉटरफॉल कसा आहे ते देखील तुम्हाला दाखवून देतो। तर ही आपली पूर्ण गँग उतरत आहे, आणि हा आपला मित्र हार्दिक हाय कर। हा आपला पुण्यावरून आलाय, आणि त्याचा मित्र सक्षम हा पण पुण्यावरून आलाय। दोघे पण गिरे हुए इंसान है। वॉटरफॉलचा फोर्स बघू शकता तुम्ही, एक नंबर आहे।
तर मित्रांनो आता वाजलेत 11:15. तर आपण अमृतधारा वॉटरफॉलला खूप सारी धमाल मस्ती केली, जी की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलीच असाल. होप सो ती मला आवडली देखील असेल. तर आता आपण चाललो आहे बाहुबली वॉटरफॉलला. ऑलमोस्ट अमृतधारा वॉटरफॉलपासून ऑलमोस्ट 10 मिनिटं अंतरावरच आहे, जास्त लांब नाही. तर आता आपण आलो आहे बाहुबली वॉटरफॉलला. तर हा बाहुबली वॉटरफॉल कर्नाटकामधील अथिरापल्ली वॉटरफॉल सारखा दिसतो, त्यामध्ये या ट्रेकचं नाव मिनी अथिरापल्ली असं आहे. प्रॉपर ऊन आले, बघू शकता किती सुंदर दृश्य दिसत आहे. तर आपली पूर्ण गँग इथून बाहुबली वॉटरफॉलसाठी खाली उतरत आहे, सांभाळून कारण इथं खूप सारा स्लिपरी रस्ता आहे. तर आपण बाहुबली वॉटरफॉलच्या खालच्या साईडला आलो आहे. खूप सुंदर वॉटरफॉल आहे, सेम भंडारदऱ्यामधल्या वसुंधरा वॉटरफॉल सारखा दिसतो. अरे सिर्फ तेरा गिरने का नहीं रे, बाकी सब भी वीडियो ले रहा रे. तर मित्रांनो आता वाजले 12:30. तर आपण बाहुबली वॉटरफॉलला खूप सारी धमाल मस्ती केली, जी की तुम्ही व्लॉगमध्ये बघितली असाल. तर बाहुबली वॉटरफॉल खरंच खूप सुंदर आहे. तर आता आपण चाललो आहे शिव वॉटरफॉल, जो की बाहुबली वॉटरफॉलपासून ऑलमोस्ट 1 तासाच्या अंतरावर आहे. तर चला जास्त वेळ न घालता आपण शिव वॉटरफॉलकडे निघूया. तर फायनली मित्रांनो आपण शिव वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलो आहे. हा तुम्ही समोर बघू शकता. तर हा शिव वॉटरफॉल काय ते देखील सांगतो, कारण इथे एक शिवलिंग आहे, त्यामुळे या वॉटरफॉलला शिव वॉटरफॉल असं बोलले जाते. जय महादेव. महादेव. आता वाजले 2:15. तर आपण शिव वॉटरफॉल देखील बघितला. तर आता आपण चाललो आहे आपल्या पुन्हा एकदा बेस विलेजला. बेस विलेजला जाऊ, फ्रेश वगैरे होत, त्यानंतर मी तुम्हाला ट्रेकची संपूर्ण इन्फॉर्मेशन देतो. चला आता मग निघू बेस विलेजकडे. Something to hold on to, gotta find it first. But here. तर मित्रांनो आता तुम्हाला मी अथिरापल्ली ट्रेकची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. तर जेवण करून झाल्यानंतर पाऊस तिकडे खूप जास्त असल्याने त्यामुळे मला एंड शूट करता आला नाही. तर जेवण ठीकठाक होतं, एवढं काही खास नव्हतं. आता तुम्हाला सांगतो मी पॅकेजची इन्फॉर्मेशन. तर हे संपूर्ण पॅकेज आम्हाला 1500 रुपये पर पर्सन भेटलं होतं. त्यामध्ये आम्हाला पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी अवेलेबल होती, त्यासोबतच सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि ट्रेक गायडन्स त्यामध्ये इन्क्लूड होतं. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स 1 नंबर होता. आणि तिन्ही वॉटरफॉल पूर्ण हिडन आहे, त्यांची लोकेशन कोणालाच माहित नाही. जर तुम्ही देखील हा एक्सपिरियन्स घेऊ इच्छिता तर सरफिरा मुसाफिरला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. जर तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.